आणि आता पावसासंदर्भातील बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊयात मान्सून सुपरफास्ट मध्ये। उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग कमी केल्याने चंद्रभागा नदीची पाणी पातळी कमी होत चालली आहे। संभाव्य पुराचा धोकाही कमी होत चाललाय। हिंगोलीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। खरीप पिकांना पावसाचा मोठा फायदा होणार आहे। अमरावतीच्या मंगळुरू चव्हाळ गावात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। गावातील अनेकांची घरं पाण्याखाली गेली आहेत। संसार उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने कुटुंब उघड्यावर आली आहेत। खासदार अमर काळेंनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। वाशिममध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळत असून पुढील 24 तासात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। पुणेकरांची वाहनं पाण्यात अडकली आहेत। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू केल्याने नदीपात्राजवळ पार्क केलेल्या गाड्या अडकल्या। नागरिक आणि जीवरक्षकांनी गाड्या काढण्याचा प्रयत्न केलाय। खडकवासला धरणातून विसर्गात वाढ करण्यात आली आहे। धरणातून 21,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा कायम आहे। पुण्यातील डिंभे धरणातील पाणीसाठा 98% झालाय। धरणामधून 17,818 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। वाई तालुक्यातील धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात 5,350 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कृष्णा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक प्रमुख रस्ते तसेच निवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पानशेत धरण 100% भरलंय। पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सांडव्यात विसर्ग 1,713 क्युसेक्स वरून वाढवून 3,688 क्युसेक्स करण्यात येणार आहे। धरणात पाण्याची मोठी आवक सुरू असल्याने जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतलाय। पुण्यातील बहुतेक धरणं 100% भरली आहेत। सततच्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक कायम आहे। पानशेत वरसगाव 100% तर टेमघर धरण 96% भरले। पहिल्याच दमदार पावसानंतर नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झालाय। त्यामुळे धबधबा पाहण्याकरता पर्यटकांची मोठी गर्दी होतीये। पैनगंगा नदीवर असलेल्या धबधब्याचे जवळपास 100 फुटावरून पाणी खाली कोसळतंय। धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव तुडुंब भरून वाहू लागलाय। गेल्या 2 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नकाने तलाव 100% भरलाय। धुळेकर त्यामुळे समाधान व्यक्त करतायत। रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीपात्र सोडून भिवंडी शहरात प्रवेश केला। त्यामुळे भिवंडी शहरातील भाजी मार्केट परिसर पाण्याखाली गेला होता। दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आलाय। धरणातून भीमा नदी पात्रात 51,600 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग होत असून पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे। पालघरच्या दाभोसा धबधब्यावर रेलिंग तुटून 2 पर्यटक दरीत कोसळलेत। उपस्थित पर्यटक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बचाव कार्य करून दोघांचे प्राण वाचवलेत। उत्तर पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत झालेल्या दमदार पावसामुळे खेड तालुक्यातील चासकवान धरण 100% भरलंय। धरणातून सुमारे 16,000 क्युसेक्स वेगाने भीमा नदी पात्रात तसेच कालव्यांद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। खडकवासला धरणातून मुठा नदीतील पाणी विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी झाला। विसर्ग 9,416 क्युसेक्सने घटवून 5,564 क्युसेक करण्यात आलाय। मुठा नदीकाठच्या नागरिकांना मात्र सतर्कतेचा इशारा कायम आहे। आणि आता मेट्रो सुपरफास्ट मध्ये शहरातील बातम्यांचे वेगवान